बरेच लोक असे असतात म्हणे खूप दिवसापासून सेवा करतो, खूप दिवसापासून व्रत करतो, महादेवाची पूजा करतो, सगळं काही करतो, कथा ऐकतो, तरी आम्हाला गुणच येत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, कथेमध्ये बोलत असताना खूप काही गोष्टी मी तुमच्यासोबत बोलले की आपलं कितीतरी जन्माचं अगोदरचं काय कर्म आहे हे आपल्याला माहिती नाही. त्या कर्माची फळं चांगली वाईट आपण भोगतोय. सध्या आपलं जीवन व्यवस्थित असेल तर समजावं काहीतरी चांगली कर्म अगोदर चांगली केली आणि मग आता ती फळाला लागली. पण अतिशय दुःखामध्ये आपलं जीवन असेल तर आपण मागच्या जन्मातलं काहीतरी जे चुकीचं कर्म आपण केलेलं आहे, मागचंच नाही त्याच्या अगोदर कितीतरी जन्म त्याचं फळ भोगतोय. आपण मागे काय केलंय आपल्याला माहितीच नाही, पण तरीही आपल्या जटिल अशा प्रारब्ध दुस्तर कर्मातून आपल्याला बाहेर काढण्याचं काम भगवान शंकर करतात. पण जखम जेवढी खोल असेल तेवढा तिला भरायला सुद्धा वेळ लागत असतो. अगदी त्याचप्रमाणे आपले दुस्तर कर्म अति प्रमाणात असतील तर ती नष्ट व्हायला सुद्धा थोडी जास्त भक्ती, थोडं जास्त पूजन, थोडा वेळ लागणारच आहे. काल परवाही मी बोलले तुम्हाला, सगळ्या झाडांना तात्काळ फळं लागत नसतात, काहींना उशिरा लागतात, काहींना लवकर येतात, पण फळं ही झाडांना लागतच असतात. म्हणून भगवान परमात्मावरचा विश्वास न ढळू देता श्रद्धेनं आपण भगवान भोलेनाथाला शरण जावं, भोलेनाथाची पूजा अर्चना आपल्या जीवनामध्ये करावी. काय असतील ती कर्म देवा, आता ती सगळी कर्म तू निवारण कर. आणि आता या जन्मात आमच्याकडनं कर्म चुकणारच नाही याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. सीतामाईनं एक मैना आणि एक राघू, पोपट आणि त्याची पत्नी पिंजऱ्यात कोंडून ठेवले होते सीता मातेनं. ती मैना गर्भवती होती आणि तो राघू, दोघांचा फार जीव होता एकमेकावरती. तो राघू म्हणतोय, सीतामाई माझी पत्नी गर्भवती आहे ग, आणि आम्ही पक्षी आहोत, आकाशामध्ये स्वच्छंद विहार करणं तो आमचा अधिकार आहे. आकाशात पंख फडकवत उडणं हा आमचा अधिकार हिरावून घेऊ नको, आम्हाला पिंजऱ्यात डांबून ठेवू नको ग. पिंजऱ्यामध्ये पडून राहणं याच्या एवढं मरणांतक दुःख आमच्यासाठी दुसरं कोणतं नाहीये. त्यात माझी पत्नी गर्भवती आहे, आम्ही पंख फडकवलेच नाही, आकाशात उडालोच नाही, तिच्या पोटातल्या पिलामध्ये तसेच संस्कार होते. सीतामा आमची अडचण समजून घे. सीतामाईनं सोडलंच नाही. तो राघू म्हणतो, सीता माते माझ्या पत्नीला चारा घेऊन येतो, तिच्यासाठी चारा आणणं हे माझं कर्तव्य, हा माझा धर्म आहे. तो राघू चारा आणायला गेला, यायला थोडा उशीर झाला. वादळ वारं, ढग साचले, पूर्ण काळोख झाला. पक्षीने घाबरली. पक्षीने घाबरली, त्या पिंजऱ्यामध्ये तिचा जीव तडफडू लागला. ती सीता मातेला म्हणते, आई माझा पती अजून येईना ग, माझा पती कुठं असेल, काय असेल, मी माझ्या पतीला पाहून येऊ का? सीता माता म्हणतात, नाही जायचंच नाही, येईल तुझा पती. मा माझ्या पतीशिवाय माझं जीवन नाहीये. आणि खरंच पतिव्रता नारीच्या जीवनामध्ये तिचा पती हे तिचं सर्वस्व आहे. पती हाच परमेश्वर आहे आणि पतिव्रता धर्म जर एकनिष्ठेनं जपला, तो प्राप्त झाला, तर जगाचा बाप सुद्धा तुमचा ऐकायला तयार आहे. दत्त महाराज हे तिन्ही देवांचं एक रूप आहे आणि 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत असे दत्त भगवान कुणी दिले आपल्याला?
नळेगाव दत्त महाराज कोणी दिले आपल्याला? हा देव कुणामुळे मिळाला आपल्याला? एका पतिव्रता नारीच्या पतिव्रता धर्मामुळे प्राप्त झालेला आहे. या देवाच्या दरबारात कोणतंही साकडं घेऊन जा, भूताचं, पिशाच्यांचं, काही अनेक आधी व्याधी असतात, लोक परेशान असतात कुठल्या ना कुठल्या त्रासानं. तिथली माती घेतली, अंगारा घेतला तरी आपली इडापिडा टळून जाते. पण असा हा सर्व गुण संपन्न देव कोणी दिला आपल्याला? एका पतिव्रतेने दिला. अनसुया माता जी महान पतिव्रता, सूर्याला एका जागेवर थांबवण्याची जी ताकद, जिनं तिन्ही देवांची छोटी बाळं केली आणि पाळण्यात टाकून अंगाई गाऊ लागली. म्हणून पतिव्रता धर्म हा विवाहित नारीच्या जीवनातला सगळ्यात मोठा धर्म आहे. तो सांभाळाल तर जगात तुमचा मान मोठा होईल. ती पक्षिणी म्हणते, सीतामाई माझा पती हेच माझं जग आहे ग. माझ्या पतीला मला पाहून येऊ दे. आकाशात उंच भरारी घेते ना आवाज देते. माझा आवाज आल्यानंतर तो येईल ग. सीता माता म्हणतात, तुला पिंजऱ्यातून जायचं वाटतं, जाऊ देणार नाही तुला. तुला चारा पाहिजे मी देते, तुला पाणी पाहिजे मी देते. सीतामा मी गर्भवती आहे. या अवस्थेत चारा पाण्याची तर गरज असतेच, पण माझ्या पतीनं मला चारा खाऊ घालण्यात जो आनंद आहे ना, तो तू खाऊ घालण्यात नाही. तुझ्या चारा पाणी घेण्यात मला आनंद नाहीये. माझ्या पतीनं मला घालू दे. माझा पती मला शोधून येऊ दे. माझा पती मला पाहायचा आहे. सीता माता जाऊ देईना. पती दिसेना म्हणून तिची भूक हरवली, तहान हरवली, तिचा जीव व्याकुळ व्हायला लागला. बिचारीचा प्राण कासावीस करायला लागला. तिचा पती येईना. तिला असं वाटलं की ह्या वादळामध्ये तिचा पती हरवलाय, कुठेतरी गेलाय, कुणीतरी शिकार केली असावी माझ्या पतीची. आता माझ्या जगण्यात अर्थ काय? आणि पतीच्या ध्यासात बिचारी ती पक्षिणी असा प्राण त्यागू लागली. ती प्राण त्यागते, तेवढ्यामध्ये तो राघू आला, तो पक्षी आला. आणि तो पक्षी म्हणतो, ए मैना मी आलोय. अगं मी आलोय तुला चारा घेऊन, असा जीव सोडू नकोस. ती म्हणते, स्वामी तुम्ही आलात, तुमचा वियोग मला सहन नाही झाला, पण आता प्राण थांबवणं माझ्या हातात नाहीये. आणि ती मैना आपल्या पती राजा समोर आपले प्राण सोडून देते. आपल्या पत्नीचा गेलेला प्राण पाहिला आणि तो राघू व्याकुळ झाला, रडू लागला, गहिवरून आला. त्या राघून सीतामाईला शाप दिला, आई तू चूक केलीस ग. तू जगत जननी आहेस. आहोत आम्ही पक्षी, पण आमचा फार जीव होता एकमेकावरती. आई तू माझ्या पत्नीला माझ्यापर्यंत येऊ दिलं नाहीस. ती आकाशात जरी माझ्यापर्यंत तिने आवाज दिला असता तर मी आहे हे तिला कळालं असतं तर तिनं प्राण सोडला नसता. ती माझ्या वियोगात मरण पावली. माझी पिलं तिच्या पोटामध्ये होती. आई तू फार मोठी चूक केली. पती पत्नीच्या वियोगाचं काय दुःख असतं आई. माझी पत्नी गर्भवती असताना तिला भयंकर असा विरहाचं दुःख तिच्या वाट्याला आलं. मी पक्षी आहे आई, पण तुला शाप देतो. जेव्हा तू गर्भवती असशील ना, तेव्हा तुला सुद्धा तुझ्या पतीपासून दूर राहावं लागेल. आणि आई माझ्या समोर माझ्या पत्नीनं देहत्याग केला ना, तसं तुला सुद्धा तुझा पती असताना धरणीच्या पोटात गुप्त व्हावं लागेल. सीतामाई कशी झालेली धरणीमध्ये शेवटच्या वेळेला? धरणी फाटली आणि आतमध्ये ती गेली. जे लोक अयोध्येला जाऊन आले असतील त्यांना ते पाहायला मिळालं असेल. त्या ठिकाणचं नाव आहे सीतामढी. एक छोटीशी चूक सीतामाईकडनं घडली. त्यांना कर्मानं सोडलं नाही. ती तर जगत जननी होती.
ते घडलेल्या कर्माचं फळ त्यांना भोगावं लागलंय. आपण माणसं आहोत, आपण मागच्या जन्मात काय केलं आपल्याला काय माहितीये. म्हणून मागे काय झालंय याच्यापेक्षा आता आपलं कर्म चुकणार नाही या गोष्टीची काळजी आपण घ्यायची. आणि जे काही नित्य कर्म आपल्याकडनं घडतंय, हे भोलानाथ माझ्याकडनं एकही चुकीचं कर्म घडू देऊ नको. आणि अज्ञानात अनावधानानं घाई गडबडीत एखादी चूक झाली परमेश्वरा, तर त्या चुकीतून मला, त्या दुष्टर कर्मातून मला बाहेर काढण्यासाठी तू माझ्यावरती कृपा कर, अशी प्रार्थना महादेवाला पण करायची. आपलं जीवन जगत असताना आपल्यातले काही दोष कमी व्हावेत याच्याकरता काही व्रत आहेत. पशुपतीचं जर व्रत आपण खरंच भक्तिभावे एकनिष्ठतेनं श्रद्धापूर्वक केलं, पशुपतीचं व्रत. आणि पशुपतीच्या व्रताचा नियम असा आहे, ज्या मंदिरात तुम्ही व्रत चालू केलं ना, त्याच मंदिरात त्याचा शेवट करावा लागतो, त्याच मंदिरात तुम्ही जावं लागतं. मंदिर बदलता येत नाही. माहेरात आहात, व्रत चालू केलं, माहेरच्या शिव मंदिरात गेलात, तर पुढच्या पशुपतीचं व्रत जेव्हा तुम्ही धरताय तेव्हा तुम्हाला त्याच मंदिरात जावं लागेल. ते व्रत आरंभ करतानाच अशा ठिकाणी करा की तुमची जागा बदलणार नाही. आणि पशुपतीच्या व्रताचा महिमान असा आहे की तुमचं एखादं काम आहे ते होत नाही, 5 व्रतामध्ये भगवान भोलानाथ आपलं काम मार्गी लावतात. हे महिमान पशुपतीच्या व्रताचं. आत्ताच बोलले, मी पुन्हा एकदा बोलते. आमच्या काही माता वर्ग म्हणतात, दीदी खूप पशुपतीचे व्रत केले हो, पण अजून काही पाहिजे ते फळच मिळेना. वाईट नका वाटू देऊ माझं बोलणं तुम्हाला, पण तुमच्या तोंडून असे शब्द बाहेर पडतायत की आम्ही एवढं केलं पण अजून काही फळ मिळेना. याचा अर्थ तुमचा शंकरावर विश्वास नाही. नका वाईट वाटू देऊ, पण खरं सांगते तुम्हाला, खरं बोललं की माणसाला थोडं वाईट वाटतं. तुमचा विश्वास नाहीये. 5च व्रतात तुम्हाला फळ मिळालं पाहिजे असं का तुम्ही गृहीत धरता? माझ्या महादेवाला तुमच्याकडनं 11 व्रत करून घ्यायचे असतील, 21 व्रत करून घ्यायचे असतील, आता नाही मिळालं पण पुढे खूप काही चांगलं द्यायचं असेल तर पुढचंही तुम्ही हनन कराल, पुढची संधी सोडाल. विश्वास कमी होऊ देऊ नका. आता एखादं व्रत केलं, काम नाही झालं, तर मनाला समजावून सांगा, माझ्या महादेवाला याच्यापेक्षा काहीतरी जास्त द्यायचंय मला, म्हणून माझ्याकडनं तो जास्तीचे व्रत करून घेतोय. हा विश्वास अंतःकरणात ठेवा. या व्यासपीठावर बसून सांगते, तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. सगळ्या. माणूस म्हणून जन्माला आलो, गळ्यात तुळशीची माळ असेल, एखादा रुद्राक्ष गळ्यामध्ये असेल, सोमवारचं व्रत करत असाल, एकादशीचा उपवास करत असाल, पंढरीची वारी करत असाल, तर हे सगळं करत असताना, एकादशी सोमवार करत असताना, जोपर्यंत आपलं आरोग्य आपल्या ताब्यात आहे तोपर्यंत 11, 21 प्रदोषचं व्रत करा जीवनामध्ये. हे करा. कोण तुमच्या पाठीमाग दुःख असेल नसल, पीडा असेल नसल, काही समस्या असतील नसतील, खूप सुखात जरी असलात तरी 20-21 व्रत करा प्रदोषचे. खूप भयंकर दुःखात संकटात असाल तरी करा. हा मनुष्य देह जोपर्यंत आहे आणि हा आपल्या ताब्यात आहे, अजून औषध गोळ्या पाहिजे तेवढ्या आपल्याला चालू नाही झालेल्या, शुगरची नाही, बीपीची गोळी नाही, काही नाही, हे आरोग्य चांगलं असतानाच 20-21 प्रदोषचे व्रत करूनच घ्या. तुम्ही काही अपेक्षा ठेवून करा, नाही तर काहीच अपेक्षा न ठेवता करा. पण माणूस म्हणून जन्माला आलो ना, भक्ती, ज्ञान, उपासना, सत्कर्म, सेवा, शिव, विष्णू हे सगळे कळतायत आपल्याला. ज्ञानोबारे तुकोबारे समजतायत. आता मला काल एक गोष्टीचा आनंद वाटला. पनगावे सर काल माईक मधून सांगत होते, अक्का महादेवी भजनी मंडळ. म्हणजे मी ओझर तर त्यांचं चरित्र ऐकलेलं आहे. अक्का मातेनं अशी महादेवाची पूजा केली आणि घरच्यांनी त्यांची एवढी परीक्षा घेतली की अंगावर कपडा सुद्धा ठेवला नाही, त्यांना घरातून बाहेर काढून दिलं होतं. गुफेमध्ये जाऊन अशी तपश्चर्या केली की त्यांच्या डोक्याची केसच एवढी वाढली की त्या केसांनी सगळं अंग झाकून गेलं.
आणि अशी भक्ती त्यांना प्राप्त झाली की त्या स्वतःच भगवान शंकराच्या स्वरूपाला प्राप्त झाल्या. असली भक्ती त्यांनी केली. आणि अक्का महादेवी भजनी मंडळ आपल्या गावात आहे. या गोष्टीचं कौतुक म्हणून आपण सगळेजण टाळी वाजवतो. प्रदोषचं जे व्रत आहे, आरोग्य आपल्या हातात आहे तोपर्यंत करून घ्या. एकदा का म्हातारपण लागलं, तब्येत आपली हातात नाही राहिली आणि मग असं वाटलं की आपण उपवास व्रत करावीत, तर परत होईल का नाही काही सांगता येत नाही. वेळ निघून गेल्यानंतर सावध होण्यापेक्षा वेळीच माणसानं भक्ती भजनाला लागलं पाहिजे. बऱ्याच लोकांना वेळ गेल्यानंतर जाग होण्याची सवय आहे. बरीच लोक घराला आग लागल्यानंतर विहीर खोदायला चालू करतात. घराला आग लागलीये आणि मग विहीर खोदून पाणी काढायचंय. विहिरीला पाणी लागेपर्यंत घर राहील का? नळेगाव झोपल्या काका. घराला आग लागली आणि विहीर खोदून पाणी काढायचंय. विहिरीला पाणी लागेपर्यंत घर राहणार नाही. चिंतनीया हि विपदां मादाविव प्रतिक्रियां न कूपखरणं युक्तं प्रदीपं वह्निना गृहे. आग लागल्यावर विहीर खोदण्यात मजा नाही. काही लोक गाडी निघून गेल्यानंतर मागे पळतात. थांबा, काय थांबा, गेली गाडी. बस निघून गेल्यानंतर हात करण्यात मजा नाही. तसं शरीर पूर्ण थकून गेले, गलित गात्र झाले, अशी अवस्था झालीये. नाक मुख गळू लागले, लाळ आणि शेंबूड. श्वानापरी गती झाली, अवघे करीती हाड हाड. आणि मग तुम्ही निघालात एक लोटा जल, सब समस्या का हल. तुम्ही सगळ्यात मोठी समस्या झालात आता सब समस्या का हल कधी निघणार आहे? पण जोपर्यंत जव हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाये, तब तू आपुले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको. मी कथेच्या पहिल्या का दुसऱ्याच दिवशी सांगितलं, घरातून शिव मंदिरात जाईपर्यंत शिवहर, श्री शिवाय नमस्तुभ्यम, ओम नमः शिवाय, रामकृष्ण हरी, याच्यापैकी तुम्हाला जे जमतंय ते म्हणत चाला. घर ते मंदिर, पूजा झाली, मंदिर ते घर. आणि घरात आल्यावर सुद्धा चालता फिरता उठता बसता खाता पिता जो मंत्र तुमच्या गुरुनं तुम्हाला दिलेला आहे त्या मंत्राचा जाप करा. गुरु केले नसतील तर जो मंत्र तुम्हाला आवडतोय त्याचा जाप करा. तुमचं चालणं, तुमचं जे मंदिरातलं येणं जाणं आहे ना, ते तीर्थयात्रा बनेल. पण हे कधी? हे हात पाय कान नाक डोळे मजबूत आहेत तोपर्यंत. प्रदोषच्या व्रताची कथा फार सुंदर आहे. कथा याच्या अगोदर आपण खूप वेळा ऐकली आहे, पण पुन्हा एकदा आपल्याला प्रदोष व्रताची कथा ऐकायची आहे आणि आपल्या कानांना तृप्त करून घ्यायचंय. प्रदोष व्रत मानवी जीवनामध्ये आपण केलेच पाहिजेत. प्रदोषच्या व्रतानं आपल्या जीवनातले दोष कमी होतात. आणि पहा ना, हा प्रदोष वार बदलून येतो. सोमवारी जर प्रदोषचं व्रत आलं तर त्या दिवशी भगवान शंकर कैलासामध्ये निवास करत असतात. आणि या प्रदोष व्रतानं इच्छापूर्ती होते माणसाची. सोमवारच्या प्रदोष व्रतानं. मंगळवारी जो प्रदोष येतो त्या दिवशी भगवान शिव काशीमध्ये निवास करतात. आणि मंगळवारच्या प्रदोष व्रतानं रोगमुक्ती होते. मंगळवारच्या प्रदोषानं रोगमुक्ती होते. बुधवारी जो प्रदोष येतो त्या दिवशी भगवान शंकर रजत भवनामध्ये असतात. आणि या बुधवारच्या प्रदोष व्रतानं कामना पूर्ती होते. गुरुवारी जे प्रदोषचं व्रत येतं
त्या दिवशी भगवान भोलानाथ गंगेच्या तटावरती असतात गुरुवारी, आणि गुरुवारच्या प्रदोष व्रतानं शत्रूंचा नाश होतो. मंगळवारच्या प्रदोषला भौम प्रदोष सुद्धा म्हणतात. त्या दिवशी हनुमंतरायाची थोडी विशेष कृपा असते. शुक्रवारी जो प्रदोष येतो त्या दिवशी भगवान नीलकंठावरती असतात आणि या व्रतानं सुख आणि शांतीची प्राप्ती होते. शनिवारी जो प्रदोष येतो त्या दिवशी भगवान शमीच्या वृक्षाखाली असतात. शमी वृक्षाचं काल मी कथेच्या सुरुवातीलाच महात्म्य सांगितलं. युरिन इन्फेक्शन, लघवीचे ज्यांना त्रास आहेत, पोटाचे ज्यांना त्रास आहेत, मूतखड्याचे त्रास आहेत, अशा लोकांनी काय करा, गोल वातीचा तुपाचा दिवा शमीच्या झाडाखाली लावा, त्या झाडाची पूजा करा आणि पूजा करून पाणी घातल्यानंतर आपण केलेली पूजा, लावलेला दिवा, त्या पाण्यानं थोडीशी ओली झालेली जमीन, ती माती, 2 शमीची पानं घ्या, अवधूतेश्वर महादेवाचं नाव घेऊन, अवधूतेश्वर महादेवाचं नाव घेऊन थोड्याशा मातीमध्ये तळहातावरती माती घ्यावी, 2 शमीची पानं घ्यावी, दोन्ही एक जीव करावं आणि त्याचा झालेला तो लेप आपल्या पोटाला लावावा. काही मिनिटामध्ये पोटाचे विकार कमी करण्याचं काम ही आपली उपासना करते. असं शमीचं झाड भगवान श्री शंकराला शमीपत्र फार आवडतं. एक शमीचं पान वाहण्याचं कितीतरी कोट्यावधीपर्यंत पुण्य आहे. शमीचं पान महादेवाला अर्पण करणं म्हणजे आपल्याला ऐश्वर्य प्राप्त होण्या एवढं आहे. रोगमुक्ती, ऐश्वर्य, मान सन्मान या संदर्भातल्या सगळ्या आपल्या काही इच्छा आकांक्षा अपेक्षा असतील त्या सर्व मनोकामना शमीच्या माध्यमातून पूजा भगवान शंकराची केली तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. अवधूतेश्वर महादेवाचं नाव घेऊन 2 शमीची पानं, ओलसर झालेली माती, त्याचं केलेली पेस्ट, त्याचं केलेलं लेपन आपण आपल्या पोटाला लावून घ्यावं. काही मिनिटामध्ये आपल्याला आराम वाटतो. हे कालही सांगितलं आणि बऱ्याच लोकांना त्या गोष्टीचा अनुभव सुद्धा आलेला आहे. शनिवारी प्रदोष जो येतो त्या दिवशी शिव समी वृक्षाखाली असतात आणि या प्रदोषानं संतान सुख प्राप्त होतं. रविवारी जो प्रदोष येतो त्या दिवशी भगवान बेल वृक्षाखाली असतात आणि बेलाच्या झाडाखाली महादेव. तो रविवारचा प्रदोष जर आपल्या जीवनामध्ये घडला तर या जगामध्ये अशी एकही गोष्ट नाहीये की ती आपली इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. सर्व इच्छा कामना पूर्ती करणारं रविवारचं प्रदोष व्रत आहे. आणि गोष्ट लक्षात ठेवा, मागच्याही वर्षी मी तुम्हाला सांगितलं होतं, याही वर्षी सांगते. बेलाच्या झाडाखाली साक्षात शंकराचं वास्तव्य. शमीचं पान महादेवाला फार आवडतं, दुर्वा महादेवाला आवडतात. रुटीचं झाड असतं, त्याला रुचिक म्हणतात तुमच्याकडे. रुचिकची जी पान आहे, फूल आहे, हे हनुमंतरायाला भगवान शंकराला आवडतं. रुचिकची जी मुळी आहे, संतान प्राप्तीसाठी त्या गोष्टीचं साकडं महादेवाला लोक घालतात. पती पत्नी दोघेजण सुचूरभूत होऊन शिव मंदिरात महादेवाला नमस्कार करून चांगल्या पवित्र जागेवरती जे रुचिकचं झाड आहे तिथे जातात. रुचिकच्या झाडाची मुळी घेतात. ती मुळी घेत असताना भगवान शंकराचं ध्यान करावं, श्री शिवाय नमस्तुभ्यमचा नामस्मरण करावं आणि ती मुळी घेऊन यावी. ती मुळी आणल्यानंतर महादेवाच्या मंदिरामध्ये जावं. महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन मनोभावे पती पत्नी दोघांनी महादेवाची पूजा अर्चना करावी. आणि महादेवाची पूजा केल्यानंतर, पण हे कधी, माता वर्गाच्या रजस्वला धर्माच्या 7व्या दिवशी. 7व्या दिवशी ती मुळी दोघांनी घेऊन यावी, भगवान शंकराचं पूजन करावं
आणि जी मुळी आणलेली आहे ती शिवलिंगाच्या भोवती 7 वेळा फिरवावी. तुंबरुका महादेवाचं नाव घ्यावं. तुंबरुकेश्वर महादेवाचं नाव घेऊन 7 वेळा ती मुळी फिरवून महादेवाला प्रार्थना करावी, हे भगवान साऱ्या जगाला तू दिलं, आता संतती सुख मला देऊन माझी रिकामी झोळी देवा भरून दे, मला सुंदर फळ दे, अशी प्रार्थना करावी. आणि ते रुटीच्या मुळी जी आहे ती लाल कपड्यामध्ये लाल धाग्यामध्ये बांधून कमरेला बांधावी आणि भगवान महादेवाला प्रार्थना करावी, भोलानाथ माझी ओटी भरून दे, मी तुझी लेक आहे, तुझी कन्या आहे, तुझी मुलगी आहे, तू साऱ्या जगाला देतोस, माझ्याही पदरी फळ दे. या पवित्र व्रतानं, या नियमानं, या पूजेनं, या उपासनेनं, अशा व्रतानं महादेव प्रसन्न होतात आणि कितीतरी माता माऊल्यांना संतती दान देण्याचं काम महादेवानं केलेलं आहे. बऱ्याच वेळेला आपण विश्वास धरत नाही. कुठले संत असं सांगत नाही की तुम्ही हॉस्पिटल करू नका, तुम्ही दवाखाना करू नका, लगेच महादेवाच्या मंदिरात जा. एक गोष्ट आपल्या हातात आहे, अगोदर दवाखाना करा, हॉस्पिटल करा, अगोदर तुम्हाला वाटतंय ते नाना प्रयोग करा, सगळीकडून थकल्यानंतर मग महादेवाकडे जा. मग तुमच्या त्या श्रद्धेला, विश्वासाला, तुमच्या शिन भागाला फळ देण्याचं काम महादेव करते. तसं विश्वातली सगळी सुख रविवारच्या प्रदोष व्रतानं प्राप्त होतात. मी तुम्हाला सांगत होते काही झाडं महादेवाला फार प्रिय आहेत. बेलाचं झाड आहे, शमीचं झाड आहे, रुईचं झाड आहे, दुर्वा घास आहे, भांग, धोत्र्याचं फळ, कण्हेरचं फूल, गोकर्णाचं फूल, हे महादेवाच्या आवडीच्या गोष्टी आहेत. याच्यातलं जे उपलब्ध होतं, जे जमतं, ते शिवचरणी अर्पण करत राहावं. पिंपळाचं झाड मागच्या वर्षी सांगितलं होतं मी तुम्हाला. पिंपळाच्या झाडाला शनिवारच्या दिवशी पती पत्नी आवर्जून दोघांनी जाऊन दर्शन घ्यावं. गोलवातीचा दिवा लावावा, तुपाचा. पिंपळाच्या वृक्षाला स्पर्श करावा, 11 प्रदक्षिणा घालाव्यात. पण शनिवारी ज्या लोकांच्या जीवनामध्ये लक्ष्मीचा अभाव आहे, भरभरून त्यांना धनलक्ष्मी प्राप्त होते, कारण शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाखाली लक्ष्मी नारायण दोघं पण असतात. त्याच पिंपळाच्या झाडाखाली रविवारी जाऊ नये. रविवार पार्वती पते शिव हर 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 महादेव. शनिवारच्या दिवशी पती पत्नी दोघांनी पिंपळ वृक्षाची पूजा करावी, स्पर्श करावा, 11 प्रदक्षिणा कराव्यात. पण रविवारच्या दिवशी पिंपळाला स्पर्श करू नये. पिंपळाला आपला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रदोष व्रताची कथा ऐका. एका नगरीमध्ये एक गरीब ब्राह्मण स्त्री राहत होती. तिचे पतिदेव स्वर्गवासी झालेले. अतिशय जीवनाचा खडतर प्रवास तिचा चालू आहे. ती स्वतः दारोदार भिक्षा मागून, 4 घरचं अन्न मागून तिच्या लेकराला आणि तिला सांभाळते. गरिबी वाईट असते ताईंनो. ज्या दिवशी भाजीला तेल नसेल ना, त्या दिवशी भाजी करणाऱ्या माऊलीच्या मनाची अवस्था पहा. ज्या दिवशी एखादी माय
आपल्या लेकरांना संध्याकाळी झोपल्यानंतर मिठाचा खडा आणि तांब्याभर पाणी पाजून झोपी घालते ना, तेव्हा तिच्या मनाला विचारा, तिचं मन किती दुःखी असतं म्हणून. आणि जुन्या लोकांनी फार गरिबी पाहिली हो, फार गरिबी. आता प्रत्येकाला पोटापुरता हाताला काम मिळतंय, माणसाला कामाचा कंटाळा आलाय. हा भाग वेगळाच आहे. आता लोकांना कामाचा कंटाळा आहे. पण खरंच प्रत्येकानं प्रामाणिकपणे कष्ट केले तर या जगात सध्या कोणीही उपवाशी राहू शकत नाही. आजची परिस्थिती आहे. पण जुना काळ फार भयानक होता. शेत जास्त पिकत नव्हतं, अन्नधान्य मुबलक नव्हतं आणि अन्न पाण्याविना लोकांचे हाल असायचे. अगदी मागच्या काही काळात, मला वाटतं 1972च्या काळात, लोक शेतातला झाडपाला खाऊन लेकरांना जगवत होती. बाहेर देशात जनावरांना टाकायचा जो गहू आहे तो गहू आपल्या इकडे पार्सल करायची 1972च्या काळामध्ये. त्याला सुकडी हे एक नाव होतं पहा, सुकडी. गरिबी फार कठीण असते. पोटातली आग माणसाला खूप काही शिकवते. पोटाला खायला मिळालं नाही की मग अन्नाचं महत्व कळतं. ती बिचारी स्त्री 4 घरं व्याकुळ होऊन भिक्षा मागायची आणि आपल्या लेकराला खाऊ घालायची. कसं तरी तिच्या जीवनाचा प्रवास चालू आहे. एक दिवस ती ज्या गावात ती राहत होती ना, ते गाव फार शिवभक्त होतं. प्रदोष व्रत. त्या दिवशी ती भिक्षा मागायला गेली पण तिला कुठेही अन्न मिळालं नाही. अन्नाविना व्याकुळ झाली. लेकरू तिचं सारखं म्हणतं, आई मला काहीतरी खायला दे, आई मला भूक लागली, मला काहीतरी खायला दे. ती स्त्री अन्नाच्या शोधामध्ये शिव मंदिरात आली. तिला वाटलंय काहीतरी या मंदिरातून खायला मिळेल, माझ्या लेकराला खाऊ घालन. शिव मंदिरामध्ये एक ऋषीची पत्नी महादेवाची उपासना करत होती. महादेवाची पूजा करत होती. प्रदोष व्रताची पूजा करण्यासाठी आलेली होती. पूजा तिची पूर्ण झाली होती. डोळे बंद करून 11 माळ 108 वेळा म्हणा तिचा जप चालू होता. श्री शिवाय नमस्तुभ्यं, 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 श्री शिवाय नमस्तुभ्यं. जप चालला. तिचा जप पूर्ण झाला. तिने महादेवाला नमस्कार केला आणि ही ब्राह्मण स्त्री पळत गेली. हे देवी, तुमच्या चेहऱ्याकडे पाहून कळतंय, तुमच्या चेहऱ्यावरच्या प्रसन्नतेवरनं कळतंय तुम्ही महादेवाच्या खूप मोठ्या भक्त आहात. आणि शंकराचे भक्त हे भोळे, प्रेमळ, महादेवासारखे दयाळू असतात. शंकराची भक्ती करणाऱ्या माणसाला अहंकार नसतो. आणि ज्या माणसांचा अहंकार सुटत नाही, समजावं अजून त्यांना महादेवाची भक्ती प्राप्त झालेली नाही. शंकराचे भक्त फार निष्पाप, फार सरळ, फार साधे असतात. त्यांना ना ज्ञानाचा, ना भक्तीचा, ना धनाचा, ना रूपाचा, ना पदाचा कसलाही प्रकारचा अहंकार नसतो त्यांना. ती ऋषीची पत्नी फार निष्पाप, सरळ मनाची. ती म्हटली, देवी माझी पूजा झाली आहे, काय सेवा करू तुझी? म्हणे, आई तहान भुकेनं व्याकुळ झाले ग मी. माझं लेकरू अन्नाविना व्याकुळ झालंय, काहीतरी खायला दे. तू पूजा केलीस तो पूजेचा उरलेला प्रसाद मला दे.
दयाळू असणाऱ्या त्या ऋषी पत्नीनं प्रदोष व्रताचा जो प्रसाद होता, नैवेद्य दाखवला होता, उरलेला प्रसाद तिला स्वतःला खायचा होता. आणि ती एवढी दयाळू होती की तिनं त्या समोरच्या स्त्रीला देऊन टाकला. माझ्या ताईंनो, मान्य आहे मला, तुम्हाला एका भाकरीची भूक आहे, पण तुम्ही तोंडात घास घालणार तेवढ्यात जर कुणी भुकेनं व्याकुळ झालेला याचक आपल्या दारात आला ना, तर एवढं मन मोठं ठेवा, सगळं द्या म्हणणार नाही, पण किमान त्यातली अर्धी भाकरी दान करण्याची वृत्ती ठेवा. देव तुमचं कल्याण करेल. जगात तुमचा मान मोठा होईल, तुमची कीर्ती होईल, पण आपल्या घासातला घास देण्याची सवय आपल्याला असावी. ज्या माऊलीला घासातला घास देण्याची सवय असते, तिच्या घरात अन्नधान्याचे कधी कमी पडत नाही, आणि तिच्या हातचं देव कधी जेवायला येईल हे तिला सुद्धा कळणार नाही. तिच्या हातानं देव जेवण करून जाईल. ती माऊली स्वतः अन्नपूर्णा रूपानं जगात प्रसिद्ध होईल. नवनाथ ग्रंथामध्ये आडभंगनाथ म्हणून आहेत. हे आडभंगनाथ कसे बनले? ते माणिक नावाचे शेतकरी होते, नाव माणिक होतं. तिथून गोरक्षनाथ निघाले. गोरक्षनाथ फकीर फिरता 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 आडभंगनाथाच्या जवळून चालले. जाताना माणिक जो शेतकरी होता तो दुपारचं शेतातलं काम सोडून, बैल सोडून बांधावर जेवायला बसला होता झाडाच्या सावलीखाली. गोरक्षनाथांना भूक लागलेली होती. गोरक्षनाथ आले. म्हणे मित्रा शेतकऱ्या, म्हणे मी फकीर आहे, मला भूक लागली आहे, जरा खायला देतोस का? माणिक जो शेतकरी होता तो थोडा आडमुठा होता, पण मनानं मोकळा होता. तो म्हटला ठीक आहे, मी जेवतानाच तुम्हाला यायला आलं, काही हरकत नाही, तुम्ही जेवण करा. सगळंच देऊन टाकलं. आणि गोरक्षनाथानं सुद्धा सगळं खाल्लं. तुला पाहिजे का ते सुद्धा विचारलं नाही. गोरखनाथानं सगळं जेवण केलं आणि ढेकर दिल्यानंतर म्हणे शेतकऱ्या, माणिकराव, तुम्ही मला पोटभर खाऊ घातलं, तुमचं ताट मला दिलं, तुमचं मन फार मोठं आहे, मी तुम्हाला आशीर्वाद देतो, सांगा तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला ते देतो. माणिक शेतकरी थोडेसे आगाऊ होते. ते म्हटले तुला खायला भाकरी नाही, माझी भाकर तुला खायला दिली, तू वर्ण मला म्हणतो मला काय पाहिजे ते मागा, तुम्हाला देतो. मला काही नकोय, तुलाच काय पाहिजे असेल तर सांग. गावोगाव फिरता तुम्ही, लोकाला भिक्षा मागता. लक्षात घ्या, संत जरी गावोगावी भिक्षा मागत फिरत असले आणि तुमच्याकडनं स्वतःच्या झुळीमध्ये घेत असले, तर तुमच्या घरचं झुळीत घेतील, पण या झुळीतला आशीर्वाद कायम तुम्हाला देतील, तुमचं कल्याण व्हावं म्हणून. साधूच्या जोडीमध्ये आशीर्वाद भरभरून भरलेला आहे, फक्त तो कसा घ्यायचा हे भाग्यवंताचं काम आहे. साधूला कधी स्वतःची काळजी नसते. साधूची जी काही उठाठेव, जी काही खटपट, जे काही मागणं, जे काही देणं, जे काही धावपळ साधूच्या जीवनामध्ये आहे, ती जगाच्या कल्याणासाठी असते. आणि मग तो माणिक शेतकरी म्हणतोय तुम्हालाच काही पाहिजे असेल तर मागा, मला काही नको तुमच्याकडनं. तुम्ही एवढेच जर देणारे असते तर माझी भाकरी खाल्ली असती का तुम्ही? तुम्हाला तुमच्या पोटाची सोय लावता आली असती. गोरक्षनाथाला हसू आलं. म्हणे माणूस आडवा बोलतोय पण मनानं फारच मोकळा आहे. आपल्या नाथपंथात असल्या माणसाची गरज आहे. गोरक्षनाथ म्हणतात ठीक आहे, मी काही देत नाही, पण तुम्ही मला द्याल का? हो म्हणे, तुम्हाला काय पाहिजे ते मागा, मी देतो तुम्हाला. गोरक्षनाथ म्हटले एकच करायचं, मला एकच दे. तुझ्या जे मनात येईल, तुझ्या जे मनात येईल ना ते करायचंच नाही. तुझं मन मला दे. जे मनात येईल ती गोष्ट करायची नाही. तुझं मन मला दे, मी सांगितल्यानंतरच त्या गोष्टी करायच्या. गोरक्षनाथ निघून गेले.
माणिक शेतकऱ्याचं सगळं आवरलं. त्यानं दुपारच्या सत्रानंतर शेतात काय असेल काम केलं आणि संध्याकाळी बैल सोडली आणि नांगर खांद्यावर घेतला. माणिक शेतकऱ्याच्या मनात आलं आता मला घरी जायचंय, पण पुन्हा लक्षात आलं आपलं मन तर आपण त्या फकीराला दिलंय आणि फकीरानं सांगितलं मला विचारल्याशिवाय घरी जायचंच नाही, जागा सोडायची नाही. आता तो गोरक्षनाथ महाराज तर इथं नाही येत, मग त्यांना येईपर्यंत मी इथं जागेवर उभा राहतो. पहा तपश्चर्या. नांगर खांद्यावर घेऊन माणिक शेतकरी 12 वर्ष एका जागेवर उभे राहिले. ना अन्न ना पाणी, मनात जे येतंय ते करायचंच नाही, कारण गुरुचा आदेश आहे. आपलं मन आपण दिलंय त्या फकीराला, आपलं मन आता आपलं नाही राहिलं, ते त्या फकीराचं झालेलं आहे. त्यांचा आदेश जोपर्यंत येत नाही तोपर्यंत जागा सोडायची नाही. 12 वर्ष तो शेतकरी एका जागेवर उभा राहिला. किती मोठी तपश्चर्या झाली. आणि मग पुन्हा गोरक्षनाथ त्रिवेणी संगम प्रयाग वगैरे करत 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 जेव्हा तिथून निघाले तर त्यांना त्या माणिक शेतकऱ्याची आठवण आली. म्हणे तो बिचारा भोळा भाबडा होता, मनानं मोकळा होता, होता आडमुठा पण मनानं मोकळा होता. कुठं असेल तो? पाहिला हाडाचा सापळा झालेला, फक्त श्वास चालू आहे. आणि त्याचं ते पाहिली अवस्था. म्हणे अरे आपल्याला दिलेला शब्द यानं पाळला, यानं त्याचं मन आपल्याला दिलं होतं आणि हा मनाच्या मागे पुन्हा गेला नाही, आपल्या आज्ञेची वाट पाहतोय. गोरक्षनाथ आले आणि गोरक्षनाथानं मच्छिंद्रनाथाच्या करवी त्या माणिक शेतकऱ्याला अनुग्रहित केलं, आशीर्वाद दिला, साक्षात्कार झाला. आणि मग त्या माणिक शेतकऱ्याचा नवनाथ मध्ये समावेश करून घेतला. त्या नवनाथापैकी त्या माणिक शेतकऱ्याला अडभंगनाथ हे नाव प्राप्त झालं. बोला अडभंगनाथ महाराज की जय. अडभंगनाथ ही अडभंगनाथाची कथा मी जी तुम्हाला सांगितली ती एकाच कारणानं सांगितली. ज्या लोकांना आपल्या घासातला घास द्यायची सवय असते ती माणसं मोठ्या पदाला जात असतात, समाजामध्ये त्यांचा मान मोठा असतो. काय केलं होतं माणिक शेतकऱ्यानं? जे अन्न स्वतःला खायचं ते अन्न दुसऱ्यांना देऊन टाकलं होतं. न जाणू आपल्या हातानं, आपल्या हातातलं अन्न, आपल्या घासातला घास एखाद्या भलेही साध्या कपड्यातला असेल पण सत्पुरुष असेल तर काय आशीर्वाद देऊन जाईल आपल्याला सांगता येत नाही. म्हणून माझ्या ताईंनो, दातृत्वशीलता, दान करण्याची वृत्ती, कोरभर अन्न तांब्याभर पाणी देण्याची दानत माझ्या माता माऊल्यांना भगवंतानं दिलेली आहे. तो तुमचा धर्म तुम्ही सांभाळायचा. तो धर्म तुम्ही सांभाळाल तर तुमच्या कुटुंबाला कधी अन्नधान्याची कमतरता पडणार नाही. दान करावं माता माऊल्यांनीच. मन दातृत्वाच्या बाबतीत मोठं ठेवावं माता वर्गानंच. मग ती ऋषीची पत्नी मंदिरामध्ये तिची पूजा झाली होती. जो प्रसाद तिला स्वतःला खायचा होता तो प्रसाद तिनं त्या ब्राह्मण स्त्रीला देऊन टाकला. घे म्हणे बाई, खा पोटभर, भुकेनं व्याकुळ झालीस ना तू. त्या ब्राह्मण स्त्रीनं प्रसाद घेतला, तोंडात घातला, पण जसा तोंडात घातला त्याच्यात तिखट नाही, मीठ नाही, काहीच चव नाही. तिने लगेच तोंडातला प्रसाद थुंकून टाकला. म्हटली थू 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 थू, असा कुठं प्रसाद असतो का? याच्यात तेल नाही, मीठ नाही, मिरची नाही, काही चवदार लागत नाही, असा कसा प्रसाद आले? उलट तर उपवासाच्या दिवशी फार चमचमीत खायला पाहिजे. उपवासाच्या दिवशी जेवण चमचमीत नसावं, फलाहार जास्त चटकदार नसावा. उपवासाच्या दिवशी कमी चव, साधं साधं जे काही तुम्ही फलाहार म्हणून घेताय ते साधं असावं. पण रोज चमचमीत खायची सवय लागल्यामुळे 15 दिवसात जे पदार्थ नसतात ताटाला ना, एकादशीला त्याच्यापेक्षा जास्त पदार्थ असतात.
खव्याचे जामून, राजगिऱ्याचे लड्डू, काजू, बदाम, मनुका, पिस्ता, अक्रोड, पेन, खजूर याचे बनवलेले लाडू, राजगिऱ्याची खीर, भगरीचे धिरडे, बटाटा चिप्स, बटाट्याची चटणी, रताळ्यांची खीर, शाबूची खिचडी, काय काय असतो ना, काही तर एवढ्या सुगरण असतात, बाप रे बाप. कशापासून काय करतील काही सांगता येत नाही. आमच्या माऊल्या काही काही फराळाचं बनवायला फार एक्सपर्ट. पण व्रताच्या दिवशी थोडंसं आपण साधच खावं. पशु आपल्या प्रदोषचं व्रत, त्याच्यात मीठ नाही, तिखट नाही, चमचमीत नाही, तेलकट नाही. त्या ऋषीच्या पत्नीनं तो प्रसाद दिलेला, तिच्या तोंडाला चव नाही लागली. त्या ब्राह्मण स्त्रीनं थू थू करून थुंकून टाकलं आणि म्हणते, हे काय प्रसाद आहे का? याला काही चव आहे का? असा कुठं प्रसाद असतो का? आणि मग ती ऋषी पत्नी बोलली, म्हणे, देवी वाईट नको वाटू देऊ तुला, पण तुला कळत नाही की प्रसादाची कधी चव पाहायची नसते. प्रसादाची चव पाहू नये, प्रसाद मिळाला ही भाग्याची गोष्ट समजावी. आणि अन्न ही मुळात पूर्ण ब्रह्म आहे, भगवंताचा अंश आहे ते अन्न, त्याचा कधी अपमान करू नये. जी लोक जेवत्या ताटाचा अपमान करतात त्यांच्यावरती अन्नपूर्णा नाराज झालेली असते. अन्न ही पूर्ण ब्रह्म आहे. बऱ्याच लोकांना जेवत्या ताटावर राग काढण्याची सवय, ताट ढकलून देतात. काय जेवणाच्या ताटाला ढकलून देतात, नाव ठेवतात, भाजी करपली, चपाती करपली, भाजी तिखट झाली, खारट झाली, असं सारखं नाव ठेवतात. तुला हेच जमत नाही, तुला तेच जमत नाही, असं म्हणता की नाही पुरुष मंडळ? बाबा तुम्ही काही म्हणत नाही, तो भाग वेगळा. सारखं गाराणं असतं यांचं, तुला हेच जमत नाही, तुला तेच जमत नाही, तुला चहाच येत नाही, तुला आमटी जमत नाही, तुला भात जमत नाही, तुला पुरणाची पोळी जमत नाही. तुम्ही म्हणा आम्ही 2 दिवस सुट्टी घेते, सगळं तुम्ही करून पहा. जे जे आम्हाला जमत नाही त्यातलं काहीच जमणार नाही. जेवत्या ताटावर कधीही नाराज व्हायचं नाही, ताट ढकलून द्यायचं नाही. आमचे दादा बाबा काका म्हणतात, दीदी खूप भूक लागलेली असते आम्हाला, पण ना विलाजास्तव आम्हाला ताट ढकलून द्यावं लागतं, त्याला सुद्धा याच जबाबदार आहेत. मी असंच विचारलं, का बरं माता माऊल्यांनो, तुमच्या मालकाला जेवत्या ताटावरनं उठायची वेळ तुम्ही का आणता? त्या काहीच बोलनात. मी माणसालाच विचारलं, म्हटलं का बरं दादा, जेवत्या ताटावरनं तुम्हाला उठायची वेळ येते, का बरं असं ताट ढकलून देता? काही लोकांनी मला सांगितलं, म्हणे दीदी आम्ही जेवायला बसलो की यांची बडबड चालू होते, या कुरकुर 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 करायला चालू करतात. मी विचारलं, ताई जेवतानाच कुरकुर का करता? त्यांनी सांगितलं, दीदी हे जेवतानाच सापडतं, असं सापडतच नाही, हे असं हातीच लागत नाही, हे जेवतानाच ताब्यात येतं. जेवण झालं की धूम पळून जातं, मग हाती लागत नाही, म्हणून आम्ही जेवताना कुरकुर करतो. योगेशजी माझ्या माऊल्यांनो, तुम्ही जेवताना कुरकुर करू नका, आणि जेवत्या ताटाला ढकलून द्यायची वेळ येईल अशी वेळ काही त्यांच्यावरती आणू नका. सगळ्या कुटुंबानं सांभाळा. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. पुरुष मंडळ आपण सुद्धा घरातलं जेवण असेल किंवा भंडारा असेल, सामूहिक जेवण, त्या जेवणात सामूहिक जेवणात तर फार जबाबदारीनं लागतंय तेवढंच ताटावरती घ्या. पात्रावर खरकट शिल्लक टाकू नये, तो सुद्धा अन्नाचा अपमान आहे. भंडाऱ्यातलं जेवण पायाखाली तुडणार नाही याची काळजी घ्या.
मंदिरातून काही फुलं वगैरे आली तर ती पायाखाली तुडणार नाहीत, याची पण काळजी घ्या. अन्न आणि ईश्वराचं निर्माल्य हे चुकूनही आपला पाय त्याच्यावरती पडेल, अशा चुका आपण आपल्या जीवनात होऊ द्यायच्या नाही. भंडाऱ्याच्या जेवणाला कधी नाव ठेवायचं नाही. जमतंय तेवढं मुकाट्यानं खावं प्रसाद समजून, बाकी नाव ठेवण्याचं काम कधी करू नये. अशा काही गोष्टी संसारिक लोकांनी स्वतःच्या जीवनामध्ये सांभाळल्या पाहिजेत. ती ब्राह्मण स्त्री थुंकते आणि ऋषीच्या पत्नीनं सांगितलं, देवी तू आत्ताच नाही, याच्या अगोदर खूप साऱ्या वेळा तुझ्याकडनं अन्नाचा अपमान झालेला आहे आणि अन्नाचा अपमान झाल्या कारणानं अन्न तुझ्यावर नाराज झालेला आहे. आज 4 घरी भिक्षा मागूनही तुला अन्न मिळत नाही ना, त्याचं हेच कारण आहे की तुझा पती असताना सुद्धा तू भिक्षांनाचा अपमान केलेला आहेस. ब्राह्मण स्त्रीच्या डोक्यात प्रकाश पडला आणि तिच्या लक्षात आलं की खरंच या चुका आपल्याकडनं झालेल्या आहेत. ती म्हटली, ताई खरंच माझ्याकडनं या चुका झालेल्या आहेत. आता हा भयंकर दोष मला लागलाय, या दोषातून निवृत्त होण्यासाठी मी नेमकं काय करू? त्या ऋषी पत्नीनं सांगितलं, देवी प्रदोषाचं व्रत कर. एकादशी नंतर द्वादशी त्रयोदशी तिथी येते, लगेच प्रदोष असतो आणि त्या प्रदोषाच्या दिवशी सायंकाळी सूर्य अस्ताला जाण्याची वेळ, रात्रीचा आरंभ जो संध्याकाळ असतो, पूर्ण रात्र नाही पूर्ण दिवस नाही, दोन्हींचा मध्य, त्यावेळेला श्री शंकराची पूजा कर. तुझ्याकडे जी सामुग्री उपलब्ध आहे त्यानं पूजा कर. लोटाभर पाणी, लाल चंदन, दुर्वाघा, शमीपत्र, बेलपत्र हे अर्पण कर आणि हे अर्पण करून तू पूजा अर्चन झाल्यानंतर तुझ्या घरात जे असेल ते, त्याच्यात मीठ नाही, तेल नाही, तिखट नाही, एकदम साधं जेवण, अजिबात त्याच्यामध्ये स्वाद नाही, असं जेवण बनवून, असा प्रसाद बनवून शिव मंदिरामध्ये जा, महादेवाला प्रसाद ठेव आणि उरलेला अर्धा प्रसाद तू उपवास व्रत सोडण्यासाठी घे. हे तू 11 प्रदोष कर, 21 प्रदोष कर, 22 प्रदोष कर आणि 22 प्रदोष झाल्यानंतर त्याचं उद्यापन कर. मग ते उद्यापन करत असताना ब्राह्मण देवताचं पूजा अर्चन, संत महात्म्यांचं पूजा अर्चन, त्यांना सीधा सामुग्री देणं, त्यांचा आदर सत्कार करणं, त्यांना प्रसाद खाऊ घालणं, आपल्याला वाटतंय तो त्यांचा पाहुणचार, मग वस्त्रदान, धनदान, अन्नदान, तुला वाटतंय ते प्रकारचं दान करून त्याचं उद्यापन कर. आणि तुला याच्यातलं काहीच नसेल तुझ्याकडे तर एखाद्या संताला अगदी तू साधा सरळ पानाचा विडा देऊन याचं उद्यापन केलं तरी चालेल. या व्रतानं तुझ्यातला दोष कमी होईल आणि तुझं कल्याण होईल. त्या ब्राह्मण स्त्रीनं सांगितल्याप्रमाणे व्रत केलं आणि तिच्या जीवनातल्या जसं जसं तिचे प्रदोष वाढत गेले तसे तसे तिच्या जीवनातले दोष कमी झाले आणि अन्नधान्याच्या बाबतीत तिच्या जीवनात जी काही टंचाई तुटवडा होता, ज्या काही समस्या होत्या, त्या सर्व समस्या तिच्या संपून गेल्या. तिचं जीवन सुंदर झालं. महादेव दोषी लोकांचा दोष घालवण्याचं काम करतात. फक्त महादेवाला आपण शरण गेलं पाहिजे. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय.
शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय जय हो जय भोलेनाथ जय हो जय भोलेनाथ जय हो जय भोलेनाथ जय हो हरि बोल जय हो जय भोलेनाथ हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव